लाठीचार्ज काही ठिकाणी सुरू आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. या सगळ्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला, काय तुमची प्रतिक्रिया आहे? अतिशय मनाला चोट लागण्यासारखा विषय हा आहे. मोदींचं हे जे सरकार आहे हे अतिशय अहंकारी आणि गर्विष्ठ प्रमाणे काम करत आहे. एक घोटाळेबाज मंत्रीला वाचवण्यासाठी आपलं आत्ताचं जे सरकार आहे बीजेपीचं ते विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि वायू गॅस वगैरे फेकतायत. दिल्लीच्या जंतर मंतर मध्ये जे काही विद्यार्थ्यांसोबत हे करतात आहे याचा खरं मोठा जाहीर निषेधच आहे. केंद्रातील मोदी सरकार हे भारतीय लोकशाही व्यवस्थेला पूर्ण डबघाईच आणतंय, पूर्ण मोडकळीच आणतंय. मला सांगा, आंदोलन करणं, विरोध करणं, ज्या काही गोष्टी आपल्याला पटत नाही आहेत त्या व्यक्त करणं हे लोकशाहीचे हत्यार आहे. आणि विद्यार्थ्यांना, लेकरांना बोलू दिलं पाहिजे, का नाही बोलू देत आहेत? म्हणजे हेच आठवा, ज्या वेळेला सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते त्यावेळेला इंदिरा गांधी जाऊन भेटून आल्या होत्या की नव्हत्या? भेटून आल्या होत्या, त्यांचं उपोषण सोडलं होतं, त्यांचं समजून घेतलं होतं. आणि काय चुकतंय बाबा सरकारमध्ये हे त्यांनी समजून घेऊन त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या वेळेला अण्णा हजारे उपोषणाला बसले होते त्याही वेळेला तेव्हाचे जे सरकार होतं त्यावेळेला ते सरकार त्यांना विचारपूस करत होतं आणि आंदोलन कसं मागे घेईल हे करत होतं. यांना का लाज वाटतीये? हे का नाही घेत आहेत? यांना दडपशाही करायची आहे, यांना भ्रष्टाचार करायचा आहे, यांना जातीवादी तेढ निर्माण करायचं आहे, यांना विद्यार्थ्यांचं काही घेणं देणं नाही आहे. कित्येक वेळा 100 म्हणजे या 14 वर्षांमध्ये 100 कितीतरी वेळा पेपरफुटी अख्ख्या देशामध्ये झालेली आहे. आणि आज विद्यार्थी जर प्रश्न विचारतोय तर त्यांना विचारायला काय हरकत आहे? म्हणजे काही सुरू नाहीये यांचं. नीटच्या या सगळ्या पेपरफुटीच्या नंतर सुरू झालेलं हे आंदोलन, असं आपण तुर्तास जरी याकडे बघितलं तरी आपण हे देखील पाहिलेलं होतं की परीक्षा ज्या दिवशी होत्या त्यावेळेला 1 मिनिटाचा उशीर झाला तरी देखील विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं जात नव्हतं. अनेक विद्यार्थ्यांची अनेक वर्ष देखील वाया गेलेली होती. त्यामुळे अर्थातच या एकूण सिस्टीमच्या विरोधातला हा रोष आपण बघतोय विद्यार्थ्यांमध्ये असलेला. यशोमतीताई, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी आभार.